नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन उन्हाळी गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। ईश्वरपूर शहरात सोमवारी बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ माजली। सतत हुलकावणी देणाऱ्या बिबट्याने वन विभागाला सलग 7 तास झुंजवले। अखेर बेशुद्ध करून बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले असले तर या बिबट्याचा थरार शहरवासियांच्यात धास्ती निर्माण करणारा ठरला। ईश्वरपूर संभवांना मठ परिसरात भरवस्तीत असणाऱ्या उरून परिसरात बिबट्या आल्याने एकच खळबळ माजली। माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांच्या घराजवळ मोटारीखाली बिबट्या दिसला। याची माहिती तात्काळ वन विभागाला देण्यात आली। वन विभागाचे अधिकारी बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले। मोटारीखाली लपलेल्या बिबट्याला जाळी टाकून पकडण्याचे वन कर्मचाऱ्यांचे प्रयत्न होते, मात्र चपळतेने कर्मचाऱ्यांना हुलकावणी देत बिबट्या क्षणार्धात दूर झाला। परिसरातील नागरिकांचा आवाज आल्याने बिबट्या महादेव मंदिराच्या पाठीमागील झुडपात जाऊन बसला। या ठिकाणी वन विभागाने सापळा लावला। झुडपातून बाहेर आलेला बिबट्या लोकांच्या ओरडण्याने पुन्हा जाऊन झुडपात लपला। सलग 7 तास बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न वन कर्मचारी करत होते। अखेर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यात वन विभागाला यश आले। त्याला सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी करून अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। बिबट्याला पकडण्याचा थरार ईश्वरपूर वासीय सलग 7 तास अनुभवत होते। राजकीय कार्यकर्तेही या ठिकाणी थांबून होते। वाळवा तालुक्यात ऊसाचे क्षेत्र असल्याने काही बिबट्यांचा या ऊसात अधिवास असून यांपैकीच एक बिबट्या आज लोकवस्तीत आला असावा असा कयास आहे।